दादा, हा मला एक सांग, ते संभाजी महाराज आणि पोर्तुगीजांचं ते गाजलेलं युद्ध ते छावा पिक्चरमध्ये का दाखवलं नाही? पोर्तुगीज? होय दादा होय. अरे बापरे, काय सांगतोस? जेव्हा संभाजी महाराजांना असं कळालं की पोर्तुगीज आपल्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघत आहे, त्यावेळेला संभाजी महाराजांनी आपले 600 मावळे घेऊन गोव्याच्या दिशेने त्या पोर्तुगीजांना अद्दल करण्यासाठी आपले छत्रपती संभाजी महाराज निघाले. आणि त्या युद्धभूमीवरती पोहोचताच संभाजी महाराजांनी 300 मावळे एकीकडे, 300 मावळे एकीकडे, आणि संभाजी महाराज मध्ये 2 तलवारी घेऊन पोर्तुगीजांच्या दिशेने जात होते. वाह, काय जबरदस्त तो सीन असणार ना. आणि कोणाची हिंमत झाली नाही आपले संभाजी महाराज आणि त्या माव्यावरती बंदूक चालवायची. इतका दरार होता आमच्या संभाजी महाराजांचा. आणि अशा तऱ्हेने संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना अद्दल घडवली आणि पोर्तुगीज तेव्हापासून आपल्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने कधीच बघितले नाही. असे होते आपले संभाजी महाराज. पण या छावा मूवीमध्ये फक्त आणि फक्त आमच्या देवाला कसं मारलं यावरतीच त्यांचं लक्ष होतं. पण आमचं संभाजी महाराज कसं जगलं हे कळायला त्यांना 7 जन्मसुद्धा पुरवणार आहेत. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या एका पिक्चरमध्ये होणे कधीच शक्य नाही. दादा, 1 मिनिट आपल्या संभाजी महाराजांसाठी मौन पाहूया. जय शिवशंभो. देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती.